इथं काय सांगितलंय इन ट्रायंगल पी क्यू आर पीएम इज इक्वल टू 15, पी क्यू इज इक्वल टू, इथं मायनस साईन नाही बरं काय, ते चुकून झालं. पी क्यू इज इक्वल टू 25, पी आर इज इक्वल टू 20, एन आर इज इक्वल टू 8. स्टेट वेदर द लाईन एनएम कुठं आहे बघा, इथं आहे. एनएम इज अ पॅरलल टू साइड आर क्यू, गिव्ह रिझन. लक्ष द्या, आपल्याला या ट्रायंगल मध्ये एनएम ही साइड पॅरलल आहे का, सॉरी एनएम हा सेगमेंट पॅरलल आहे का, कशाला रे, खालच्या साईडला. खालची साईड कुठली, क्यू आर किंवा आर क्यू, हे शोधायचंय. मला सांगा ती पॅरलल कधी असेल. आपल्याला पीएन आणि एनआर चा रेशो हा इक्वल दाखवायचा आहे, कशाच्या, पीएम आणि एमक्यूच्या. जर ते दोन रेशिओज इक्वल आले तर ती लाईन कुठली, एनएम ही लाईन पॅरलल असेल. कशाला, समजलं का. क्वेश्चन काय दिलाय हे पहिलं समजून घ्या. काय फाइंड आउट करायचं हे जर लक्षात आलं ना तर तुम्ही सहजासहजी काढू शकताय. कुठलीच गोष्ट पाठ करायची नसते. डायग्राम कडे बघायचं, डायग्राम मध्ये कुठली प्रॉपर्टी दिलाय ते शोधायचं, ती प्रॉपर्टी काय सांगते त्याच्यानुसार आपण आन्सर काढू शकतो. लक्षात आलं का. अख्खं बुक एवढं मोठं बुक असतं, त्या बुक मध्ये कितीतरी क्वेश्चन्स असतात, ते काय पाठ करत बसणार आहेत का, नसते ना. त्याच्यामुळं सगळ्यात मॅथमॅटिक्स खूप सोपं आहे. फक्त प्रॉपर्टी आणि डायग्राम लक्षात घ्यायची. लक्षात आलं. बोल नका, उगा स्माइल करतो स्वतःला. स्वप्न पडतं का तुला निम्या रात्री, हा म्हणून इथं आठवतो असं कर, नाही ना. चला लक्ष द्या. कुठला ट्रायंगल आहे रे, पी क्यू आर. घेऊ का रे बाळांनो. इन ट्रायंगल पी क्यू आर, या ट्रायंगल मध्ये काय काय दिलंय. एक सेगमेंट दिलाय पीएम, त्याची लेंथ आहे 15. दुसरा सेगमेंट दिलाय पी क्यू, त्याची लेंथ आहे 25. एक आहे सेगमेंट पी आर, त्याची लेंथ आहे 20. नेक्स्ट आहे एन आर, त्याची लेंथ आहे 8. एवढे पार्ट दिलेत, बरोबर ना रे. आता थोडस एक जनरल क्वेश्चन आहे. तुमच्याकडे एक सेगमेंट आहे असा, त्याचं नाव काय रे बाळांनो, इथं पी आर. या सेगमेंटची लेंथ तुमच्याकडे दिली का, पी आर ची लेंथ दिलीय 20 दिली. काय दिलंय, पूर्ण लेंथ 20. त्याच्यामध्ये हा एन आर, इथं एन पॉइंट दिलाय, ही लेंथ आहे 8. तर ही किती असायला पाहिजे. टोटल लांबी 20, छोटासा तुकडा 8, तर राहिलेला किती असेल, राहिलेला किती असेल. लक्षात आलं का नाही. हे कसं आलं, बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री 9वी मध्ये एक पॉइंट शिकलो आपण. एका लाईन सेगमेंट वरती 3 पॉइंट आहेत, तर ते पॉइंट कसे असतात, कोलिनियर. ते कसे दाखवायचे असतात, पी डॅश एन डॅश आर. हे 9वीचा पॉइंट आहे, 9वीत एवढंच शिकलो आपण कोलिनियर बद्दल. चालतंय. तर बघा इथं काय आहे, इथे एक सेगमेंट आहे, त्या सेगमेंटचं नाव काय आहे, पी आर. तो पी आर कसा तयार झाला रे, पी आर तयार झाला पीएन आणि एन आर या दोन सेगमेंटच्या ऍडिशन पासून. त्याचं रिझन सांगा, कारण की पी एन आर हे कसले पॉइंट्स आहेत, कोलिनियर, म्हणून पी डॅश एन डॅश आर लिहिलं. समजलं इथपर्यंत, समजलं का. आता लक्ष द्या बाळांनो, इथं जे काही 3 सेगमेंट दिसतात त्या 3 सेगमेंट पैकी 2 सेगमेंटच्या व्हॅल्यूज तुम्हाला वरती दिलेत. बघा पी आर ची व्हॅल्यू इथं कुठेतरी दिसते, इथं आहे का रे, किती आहे 20. पीएन ची व्हॅल्यू इथं आहे का बघा, चेक करा, नाही दिसत. मी पीएन ला पीएन ऍज इट इज ठेवतो, परंतु एनआर ची व्हॅल्यू इथं आहे का 8. +8 मी इकडे पाठवलं, किती काय होईल रे, -20 - 8 इज इक्वल टू ही व्हॅल्यू कशाची आहे, पीएन. म्हणजे माझ्याकडे मिळालेली पीएन ची व्हॅल्यू किती आहे 12. इथं युनिट दिले का रे, सेंटीमीटर मीटर किलोमीटर नाही, त्याच्यामुळे मी काय करणार, युनिट लिहिणार. ही कशाची व्हॅल्यू आहे, कशाची व्हॅल्यू आहे. हा एवढा पोर्शन जे काय सांगितलं ते तुम्हाला समजलं का, समजलंय का. तर थोडस याची साईज मी कमी करतो, लक्ष द्या. हा आता माझ्याकडं असणारा दुसरा सेगमेंट कुठला रे, पी क्यू. कारण मी ह्या 2 साईडच्या छोट्या छोट्या सेगमेंटची व्हॅल्यूज काढली का नाही. आता मला दुसरा सेगमेंट आहे माझ्याकडे पी क्यू. मग सेम काय करावं लागेल रे, इथं जसं मी केलं होतं का हे पी आर इज इक्वल टू, बरोबर ना. आता तिकडे काय दिसतं रे, अँड मला दिसतं पी क्यू इज इक्वल टू पीएम प्लस एम क्यू. रिझन सांगा, पी डॅश एम डॅश क्यू, बरोबर ना. पुढे डॅश नको करू. हा पी डॅश एम डॅश क्यू. आता इथं पीएम ची लेंथ काय आहे रे, माझ्याकडे 15 आहे. कुठं आहे पीएम, इथं 15 आहे. एम क्यू काय रे बाळांनो, एम क्यू दिसतं का,
नाही दिसत, मला एम क्यू फाइंड आउट करायचंय आणि माझ्याकडे असणारा पी क्यू, पी क्यू ची व्हॅल्यू काय आहे 25. मला सांगा सगळ्यात जास्त लांब पी क्यू आहे, बरोबर ना. पी क्यू ची व्हॅल्यू किती आली 25 आणि तुमच्याकडे पीएम ची व्हॅल्यू किती आहे 15, तर रिमेनिंग व्हॅल्यू किती यायला पाहिजे, बरोबर ना. हे मॅथमॅटिकली आपण कसं लिहितो, हे 15 इकडे पाठवतो, 25 मधून 15 गेले, व्हॅल्यू कशाची आहे एम क्यू ची. मग मला मिळालेली एम क्यू ची व्हॅल्यू किती मिळते रे 10 युनिट्स. काय मिळते 10 युनिट. मग माझ्याकडे आता मला भेटलेल्या सगळ्या व्हॅल्यूज बघा कशा आल्या, वरती लक्ष द्या रे सगळेच. बघा इकडं पीएन ची व्हॅल्यू किती आली होती तर 12, हे काय आहे 8, हे किती आहे 15, हे किती आहे 10, बरोबर ना. असे छोटे छोटे सेगमेंट केले. ह्या व्हॅल्यूज तुमच्या डायग्राम मध्ये नसतात, म्हणजे कुठल्या तरी दोन दिले आपण फाइंड आउट केले, बरोबर ना. आता मला काय करायचंय की ह्या दिलेल्या या फिगरवरती जे काही सेगमेंटच्या व्हॅल्यूज दिलेत ना त्याच्यावर मला त्याचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मला सांगा आता मी सगळ्यात पहिला रेशो कशाचा करणार, नाव सांगा फास्ट. पीएन अपॉन एनआर. पीएन ची व्हॅल्यू 12 आहे, एनआर आहे 8, 4च्या पाड्यात दोन्ही संख्या, 4 1 4, 4 2 8, 4 3 12. मला सांगा याला इक्वेशन फर्स्ट नाव दिलं, काय रेशो आला रे सांगा फास्ट 3/2. पलीकडे नीट लक्ष द्या, अँड पलीकडला रेशो काय आहे पीएम अपॉन एम क्यू. पीएम ची लेंथ 15, एम क्यू ची लेंथ 10, 5 1 5, 5 3 15, 5 2 10. रेशो कसा आला इक्वल आला, वरचा रेशो 3/2, खालचा रेशो 3/2. म्हणून मी इथं असं लिहू शकतो की इक्वेशन फर्स्ट म्हणजे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय म्हणतं पीएन अपॉन एन आर हा इक्वल आहे पीएम अपॉन एम क्यू सोबत. कुणी सांगितलं इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. त्याच्यासाठी मला तुम्ही सांगा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड नुसार दोन्ही जर रेशो इक्वल असतील तर एनएम काय झाली पॅरलल झाली. देअरफॉर एनएम इज पॅरलल टू साइड कुठला रे आर क्यू म्हणजेच क्यू आर. कुणी सांगितलं बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बरोबर आहे का रे, लक्षात आलं का. आता काही ठिकाणी कॉन्व्हर्स प्रूफ करून दिलेले नाही, तुम्हाला समजून घ्यायचं ए ची व्हॅल्यू बी असेल तर बी ची व्हॅल्यू काय असेल ए असेल. अशा पद्धतीने तुम्हाला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे लिहून. फॅन थोडस चेंज करता येईल बरं का. समजा मी ते एक ट्रायंगल काढला, या ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी आणि इथे एक लाईन काढली, ह्या लाईनचं नाव देतो पी क्यू. बरोबर करे. आता लक्ष द्या इथं पी हा अँगल मी 60 डिग्री दिला, किती डिग्री दिला आणि बी पण अँगल किती डिग्री दिला 60 डिग्री दिला. तर मला सांगा पी क्यू आणि बीसी पॅरलल आहेत का, पी क्यू आणि बीसी पॅरलल असतील का. खिडकी लावती आहेत का, त्याच्या पाठीमागे रिझन सांगावं लागेल ना मला. आता अँगल हा ए पी क्यू हा अँगल किती डिग्रीचा आहे आणि दुसरा अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे. हे दोन अँगल कुठल्या प्रकारचे अँगल आहेत. आता पी क्यू आणि बीसी या दोन लाईनवरती एबी जर ट्रान्सव्हर्सल मांडली तर तयार होणारा अँगल पी आणि अँगल बी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि जर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन कशा असायला पाहिजे पॅरलल. मग त्या दोन लाईन कशा झाल्या. आता प्रश्न काय विचारलाय, मेजर द सम अँगल्स इन द फिगर आर गिवन प्रूव्ह दॅट एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. तर तुम्हाला एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी म्हणजे त्या दोन साइडचा रेशो इक्वल शो करायचा आहे. रेशो कसा करायचा आहे, रेशो इक्वल शो करायचा असेल तर रेशो इक्वल कधी असेल दोन लाईन पॅरलल असल्याच्या नंतर. मग तुम्हाला काय पहिलं काय फाइंड आउट करायचंय, दोन लाईन कशा आहेत, दोन लाईन पॅरलल आहेत कारण की ते करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. बरोबर ना, आणि ते कॉन्ग्रुएंट आहेत. मग मला काय करावं लागेल बघा, सांगा लक्ष द्या इकडे कुठले कुठले ट्रायंगल्स आहेत. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी याच्यामध्ये तयार झालेला अँगल ए पी क्यू हा इक्वल आहे कशाच्या रे, अँगल ए बी सी च्या. तो किती डिग्री आहे 60 डिग्री. हा गिवन पार्ट आहे. कसला पार्ट आहे, दिले ना दोन अँगल्स कसे आहेत, किती डिग्रीचे आहेत 60 डिग्री आहेत. बरोबर ना. बट तुम्ही मला सांगा अँगल ए पी क्यू, सॉरी एक मिनिट, अँगल ए पी क्यू
अँड अँगल ABC आर कशावर तयार झालेत रे? फॉर्म्ड. हा चला सांगा कशावर तयार झालेत? APQ आणि ABC कशावर तयार झालेत? APQ and ABC are formed on line AB. बरोबर ना? ऑन लाईन AB. बरोबर. आणखीन कशामुळे तयार झालेत? थोडस वेगळ्या प्रकारे लिहितो इथं. ऑनलाइन PQ अँड BC कुठल्या ट्रान्सव्हर्सल मुळे? बाय ट्रान्सव्हर्सल AB. बरोबर का रे? बरोबर आहे का? त्याच्यामुळं देअरफॉर लाईन कुठली? लाईन PQ ही पॅरलल असेल कशाला रे? लाईन AB नाही BC. लाईन BC. रिझन सांगा. बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट मुळे त्या दोन लाईन कशा असतील? पॅरलल. आता तुम्ही मला सांगा या दोन लाईन पॅरलल आहेत म्हणजे PQ ही पॅरलल आहे एका साइडला, एका ट्रायंगलच्या एका साइडला, तर तिथं काय असायला पाहिजे रे? देअरफॉर फास्ट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन. रिझन सांगा. बाय प्रॉपर्टी ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे बाय BPT. चालेल का? लक्षात आलं का? लिहून घ्या 4 लाईन मध्ये संपव.